मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये मुंबईवरून पुण्याच्या दिशेला 36 प्रवासी घेऊन निघालेल्या एका खासगी कंपनीच्या बसला शनिवारी सकाळी 7 वाजता भीषण आग लागली आहे। प्राप्त माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून सकाळी 7 वाजता ही बस वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडेगावच्या येथे दाखल होत असतानाच ही दुर्घटना घडली। तर या बसमधून प्रवास करणारे 36 प्रवासी हे देखील पूर्णपणे सुखरूप असल्याची ही दिलासादायक माहिती आता समोर आली आहे। या खासगी कंपनीच्या बसचा टायर अचानक फुटल्याने व त्याच वेळी झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती आता समजते। मुंबई पुणे महामार्गावर घडलेल्या या दुर्घटनेबाबतची माहिती त्वरित मिळताच IRB पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवली गेली। तर बसला लागलेली आग विझवण्यासाठी काही वेळ या महामार्गावर वाहतूक बंदही करण्यात आली होती, ती आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे। आपला आवाजसाठी ब्युरो चीफ समीर शेख, पिंपरी चिंचवड।